महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण केलेलं आहे। खरं तर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या संदर्भात एक वाद जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु शासन निर्णय काढत आदिती तटकरे याच संपूर्ण 26 जानेवारीचं ध्वजारोहण त्यांच्या हस्ते करण्यात आलं। आपल्यासोबत आदिती तटकरे बोलणार आहोत। ते 76वा प्रजासत्ताक दिन आहे। यंदाचं मान ध्वजारोहणाचं रायगडचं तुम्हाला भेटलेलं आहे, त्या संदर्भातला शासन निर्णय काढलेला आहे, काय भावना आहेत? मी आपल्या माध्यमातून पहिलं तर सर्वच भारतातील नागरिकांना, महाराष्ट्रातील आपल्या जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या मनापासूनचे शुभेच्छा देते। दरवर्षीप्रमाणे त्या जिल्ह्यातील जे मंत्री महोदय किंवा इतर जिल्ह्यातील जे असतात त्यांच्या संदर्भातला ध्वजारोहणाचा मान त्यांना मिळत असतो आणि कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या आयुष्यातला हा एक सुवर्ण दिन असतो की त्यांना देशाचा प्रजासत्ताक दिन असो किंवा 15 ऑगस्टला आपण साजरा करणारा स्वातंत्र्य दिन असो आणि 1 मे महाराष्ट्र दिन जो आपण साजरा करतो, कामगार दिन जो आपण साजरा करतो, त्यामुळे निश्चितपणाने अतिशय मनापासून मला अभिमान आहे की हा मान एक लोकप्रतिनिधी म्हणून मला मिळाला। पुढच्या वर्षी पण तुम्हीच ध्वजारोहण या ठिकाणी कराल हा विश्वास आहे का तुम्हाला? साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये निर्णय घेत असतात आणि कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या आयुष्यातला हा एक सुवर्ण क्षण असतो, त्याच्यामुळे आज मला तो करण्याचा बहुमान मिळालेला आहे आणि क्षणामध्ये खरं तर त्या वर्तमान काळामध्ये जगण्याची मला सवय आहे, त्याच्यामुळे आजच्या या दिनाचा आनंद आणि अभिमान मी मनामध्ये बाळगून काम करण्याचा प्रयत्न करतो। तुमचं स्मितहास्य हे सगळं बोलून जातं पुढच्या काळातलं काय? थँक्यू। महिला बाल विकास कल्याण मंत्री आहात, परंतु सातत्याने तुमच्या मुख्यमंत्री लाडकी योजना जे गेम चेंजर ठरलेली योजना आहे त्या संदर्भात अनेक बातम्या वृत्तपत्रातून येतात आहेत। काही वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या की जवळपास 30 लाख अर्ज जे आहेत ते बाद होण्याच्या मार्गावरती। नाही, मला माहीत नाही हा आकडा कुठून येतोय ते। मी त्या वर्तमानपत्रातली बातमी आणखीन डिटेलमध्ये वाचलेली नाही आहे। आपल्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सकाळी एक अपडेट बघितले, पण माझी तुमच्याच माध्यमातून सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती राहील की अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्यांना, अफवांना आपण बळी पडू नये। जवळपास 2,41,00,000 महिलांना आम्ही गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या थेट खात्यामध्ये लाभ DBT केलेला आहे। पहिल्या दिवशी आम्ही 1,07,00,000 महिलांना केला। कालसुद्धा जवळपास 1,25,00,000 महिला 1,25,00,000 महिलांना लाभ वितरित झालेला आहे, त्यामुळे त्या पद्धतीनं लाभाचं जे वितरण आहे ते इतर वेळेस सारखंच सुरू आहे। आम्ही ऑक्टोबर महिन्याच्या 9 तारखेला लाभ जो वितरित केला होता हा 2,34,00,000 महिलांना होता आणि आम्ही आत्ता जो लाभ वितरण चालू आहे हा 2,41,00,000 महिलांना झालेला आहे। याच्यामधूनच आपण ज्या काही अफवा आहे यांचं जे योग्य ते उत्तर आहे ते आपल्याला मिळत आहे, त्यामुळे आपण कुठल्याही अफवांना किंवा जो काही अपप्रचार केला जात आहे त्याला माझ्या लाडक्या बहिणींनी बळी पडू नये। आपल्या राज्याचे जे 3 लाडके भाऊ आहेत, आदरणीय फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा, यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या अशीच पुढे सुद्धा चालू राहील आणि त्या शब्दाचा आणि तुम्ही बांधलेल्या राखीचा मान ते निश्चितपणाने ठेवणार। पण किती स्वेच्छेने संपूर्ण अर्ज जे आहेत ते घेतलेले आहेत, म्हणजे किती महिलांनी स्वतःहून नाकारलेले आहेत? त्याची आकडेवारी रोज ही बदलत असते, त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये मला डे टू डे काही अपडेट आत्ताच्या घडीला नाही आहे, पण ते काही फार नाही आहेत, हजारोंच्या संख्येमध्ये आहेत। आपल्या माध्यमातून मी इतर वेळेला सुद्धा लाडक्या बहिणींना आवाहन केलेलं आहे की ज्या पात्र नाही आहेत किंवा ज्यांनी चुकून 2 किंवा 3 अर्ज भरलेले असतील त्यांनी स्वतःहून स्वइच्छेने देण्यासाठी सुद्धा, किंवा काहींना सरकारी नोकरी लागलेली आहे, काही लग्न होऊन आता इतर राज्यामध्ये गेलेले आहेत, काहींचं उत्पन्न वाढलेलं आहे, असे स्वतःहून पुढे येत आहेत। त्यामुळे व्हॉलंटरीली जे पुढे येत आहेत त्या संदर्भामध्ये जो योग्य तो निर्णय तो शासन घेईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।